बहीण भावाचे नाते दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन। हा सण रविवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी साजरा होणार असून त्यानिमित्त सिन्नरची बाजारपेठ सजून गेली आहे। राख्या खरेदीसाठी महिला व युवती वर्गाची गर्दी होऊ लागली आहे। यंदाच्या वर्षी सिन्नरच्या बाजारपेठेत विविध रंगात व आकारात राख्या दाखल झाल्या असून ग्राहकांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचे नाते दृढ करणारा सण। या दिवशी सुवासिनी खास आपल्या भावरायाचे औक्षण करण्यासाठी माहेरी येते। अगदी पूर्वपार चालत आलेला सण आजही तितक्याच भक्तिभावाने साजरा केला जातो। पूर्वी ग्रामीण भागात ब्राह्मण घराघरात राख्यांची वाटप करत होते। शेती, अवजारे, व्यवसायांची यंत्रे, वाहन यांना राख्या बांधून त्यांची पूजा केली जात असे। मात्र आता यांत्रिक युगात माणूस यंत्राच्या गतीने धावू लागला। अलीकडे हाय प्रोफाईल संस्कृतीमुळे राख्यांचे आकार प्रकार देखील तितकेच चमकदार व आकर्षक बनत गेले। सध्याच्या घडीला सिन्नरच्या बाजारपेठेत बाहेरील राज्यातील राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत। त्यात देवराखी मात्र आपले अस्तित्व टिकून आहे। सर्वात स्वस्त म्हणजे 5 ते 6 रुपये डझन प्रमाणे राखीची विक्री होताना दिसत आहे। तर चांदीच्या राखीला देखील मोठी मागणी असून ही राखी 40 ते 50 रुपये नगाप्रमाणे विकली जात आहे। त्यानंतर रुद्राक्ष मणी असलेली राखी 10 ते 15 रुपये नगाप्रमाणे विकली जात आहे। सिन्नर शहरात ठिकठिकाणी राख्या विक्रीसाठी दुकानदारांनी दुकाने थाटली आहे। ग्रामीण भागातही राख्या विक्रीसाठी दाखल झाल्याने राखी खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल होण्याचे संकेत मिळत आहे। रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने आठवडे बाजारासह राख्या खरेदीसाठी महिला वर्गांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड।